हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात मानव विकासच्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांना घेऊन बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे वेळेत बस थांबविण्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली। कोळसा, सेनगाव, सापडगाव, सुकळी, दाताडा बुद्रुक, दाताडा खुर्द आणि वटकळी या मार्गावर धावणाऱ्या मानव विकासच्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी तात्काळ बस थांबविण्याचा प्रयत्न केला। दरम्यान दाताडा बुद्रुक येथील नागरिकांनी ही बस अडवून चालकाला जाब विचारला। चालकाची तपासणी केली असता तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच संबंधित चालकावर कठोर कारवाई करून त्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। आज या कमीत कमी 50 मुली या एसटीमध्ये जाण्या करतात। ह्या जर काय कमी जास्त यांच्या जीवाला जर झाला तर याचा जबाबदार कोण? तर एसटी महामंडळाच्या मी डेपो मॅनेजरला विनंती करतो की असे चालक या एसटी महामंडळावर पाठवू नये आणि दुसरी गोष्ट याच्यावर कठोर कारवाई म्हणजे सस्पेंड झाले पाहिजे, निलंबित झाले पाहिजे आणि चांगले चालक या ठिकाणी एसटी महामंडळामध्ये या मानव विकासच्या बसमध्ये पाठवा ही डेपो चालक मॅनेजरला मी विनंती करतो। मी दाताडा बुद्रुक येथील ग्रामस्थ बोलतो। हे जे आज एसटीचे जे महामंडळ गाडीवर जे ढरावर आले ते ढरावर पूर्णच्या नशा अशी फुल नशा करून आलेले ते गाडी पण चालवता येईना। दोनदा गाडी पलटी व्हायच्या शक्यता होती। तिथं सुकळीच्या माणसाने गाडीतून लेकरं उतरून दिले, गाडी मागा आणली, त्यानं गाडी तिथून वापस काढून दिली ती सुकळीच्या माणसाने। त्याच्या बाद पण तो गाडी घेऊन इतर लोक आलेला आहे, पण त्याला गाडी अक्षरशः चालवता येत नाही एवढा दारू पिलेला आहे। आणि या लेकराची जर काही हानी झाली अशा डरावर तुम्ही महामंडळाचे कर्मचारी पाठवायले असे पूर्ण नशेत असलेले, जर काही लेकराचं जर कमी जास्त झालं लेकरायचं तर याची भरणार कोण? आणि दुसरं म्हणजे जर गाडीत यायची एक अशी आहे की आठ आहे की आम्ही गाडी पाठवणार नाही जर तुम्ही असं जर हे केलं तर असं आम्ही अडवलेली सगळ्या शेतकऱ्याने या गावातल्या माणसाने अडवलेली दोन गावच्या। जर असं जर गाडीचं जर काही जर झालं, गाडी जर आली नाही तर लेकर शाळेत कुठं पाठवायची हे शासनानं सांगा। एकूण विद्यार्थी आमच्या गावातून 70 ते 75 विद्यार्थी म्हणजे परिसरातले 70 ते 75 विद्यार्थी दाताडा, 2 दाताडे, सुकळी, सापडगाव कमी 100-150 लेकर असतील। आणि गाडी कुठून कुठे जात होती? ही गाडी आता शेनगाव कोळसा दाताडा शेनगाव। महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।